शहरातील नालेसफाईच्या कामांचा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला आढावा। ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थितीत सुरू असलेल्या नालेसफाईची सर्वच कामे 5 जूनपर्यंत पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त सौरभ यांनी दिले आहेत। या पार्श्वभूमीवर आजपर्यंत झालेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत असताना मुंब्रा दिवा प्रभाग समितीतील नाल्यांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी संबंधित विभागांना दिल्या। यावेळी शहरातील नालेसफाईची 80% कामे पूर्ण झाली असून 5 जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील असे घनकचरा व बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आले आहे। या बैठकीस उपायुक्त जीजी गोदेपुरे, मधुकर बोडके, दीपक जिंजार, डॉक्टर मिताली संचेती, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते। ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नालेसफाईच्या कामासाठी ज्या ठिकाणी कमी मनुष्यबळ होते त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे युद्ध पातळीवर कामे सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनी नमूद केले। तसेच याबरोबर खाडीमुख रेल्वे शेजारील कल्वर्ट साफसफाईची माहिती यावेळी देण्यात आली। नालेसफाईनंतरही काही नाल्यात डोंगराळ भागातून कचरा वाहत येत असून तो काढण्याचेही काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले। शहरातील सखल भागात तसेच काही ठिकाणी तवेले गोठे आहेत त्या ठिकाणची पाहणी करून घ्यावी। काही ठिकाणी गोठ्यातील चारा हा नाल्यात गेल्यामुळे पाण्याचा मार्ग थांबला असल्याचे निदर्शनास आले होते। त्या पार्श्वभूमीवर शहरात ज्या ठिकाणी तवेले गोठे आहेत ते स्वच्छ आहेत आणि किंवा कसे याची पाहणी करण्याची सूचनाही श्री रोडे यांनी यावेळी दिली। महापालिका मुख्यालयात मुख्य आपत्कालीन कक्ष 24x7 सुरू आहे। याच पद्धतीने मान्सून कालावधीत प्रत्येक प्रभाग समितीत आजपासून आपत्कालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। या कक्षातील दूरध्वनी इतर यंत्रणांची समक्ष पाहणी करावी तसेच मान्सून काळात या कक्षाशी संपर्कात राहण्याच्या सूचनाही अतिरिक्त आयुक्त श्री रोडे यांनी दिल्या।